नमस्कार शेतकरी मित्रांनो, यावर्षी हळद पिवळी करणार, कारण यावर्षी भाव मागच्या वर्षीपेक्षा बरे आहेत. आता ज्यावेळेस या हळदीची लागवड झाली होती, प्रत्येक शेतकऱ्याला वाटतंय की आपल्या शेतात नगदी पीक असावं, म्हणून बऱ्याच शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी जून महिन्यामध्ये हळदीची लागवड केली. इतक्या प्रमाणात हळद लागवड झाली की जे नियमित लागवड करणारे शेतकरी आहेत यांना भाव पडतील असं वाटत होतं. मात्र हळदीचे भाव यावर्षी हिंगोलीमध्ये चांगल्या प्रमाणात आहेत. म्हणजे मराठवाड्यामध्ये सर्वात जास्त हळद खरेदी ही हिंगोली असेल, वसमत असेल, जवळा बाजार असेल या भागामध्ये खरेदी केल्या जाते. आणि यावर्षी हळदीची आवकसुद्धा सुरू झाली आहे आणि भाव चांगले असल्यामुळं नवीन लागवडीसाठी सुद्धा खरेदी सुरू आहे. आणि वसमत तालुक्यामध्ये जे हळद संशोधन केंद्र झालेलं आहे हरिद्रा, या माध्यमातून सुद्धा बरेच शेतकरी हळदीची खरेदी करीत आहेत लागवडीसाठी. कारण प्रत्येक शेतकरी हा नगदी पिकाकडे वळत आहे. आता या वर्षीचे जे भाव आहेत, तर हे भाव वाढण्यामागं महत्त्वाचे काय कारण आहेत, तर हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. कारण बरेच शेतकरी हे नव्याची नवलाई म्हणून भाव मिळतात, चांगलं उत्पन्न मिळतं म्हणून लागवड करण्याचा प्रयत्न करतात. मात्र यामागं खऱ्या काय काय गोष्टी आहेत तर ह्यासुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आता मी सध्या माझ्या शेतामध्ये आहे. माझ्याकडं सुद्धा 1 ते 1.5 एकर हळद ही दरवर्षी असते. आता भाव चांगला मिळतोय म्हणून प्रत्येकानं लागवड करणं हा भाग वेगळा. हे आमचे शेतकरी आहेत. यावर्षीची कशी परिस्थिती आहे बरं? उत्पन्नामध्ये घट आहे का वाढ आहे? घट आहे, घट. तर काय कारण नेमके याचे घट असण्याची? उमनीमुळं. हां, उमनी. उमनी म्हणजे उमनी नेमकी लागती कशामुळं? जास्त पाऊस असल्यामुळं, आपण जास्त पाणी दिल्यामुळं, का नेमका त्याचा कशामुळं परिणाम होतो ते? जास्त पावसामुळं. असं का? आता हे 1.5 एकर क्षेत्रासाठी किती खर्च आलता बरं? याला 1 लाख. 1 लाख रुपये खर्च. हा, बेने घरचं होतं का? बेनं घरचंच होतं. म्हणजे घरचं बेनं असून 1 लाख रुपये खर्च आला. हा, आणि आता काढणीसाठी काढणीसाठी 50,000 रुपये खर्च. 50,000. त्याच्यानंतर आता हे शिजवायला, वाळवायला याला सगळं 50 मध्ये होते. 50,000 होते का? म्हणजे 1.5 लाख रुपये खर्च. हो, किती क्षेत्रासाठी? 1.5 एकर. 1.5 लाख रुपये 1.5 एकर साठी खर्च. हा, खत पाणी सगळं. तर सरासरी 1.5 एकर मध्ये किती उत्पादन होत असते? 1.5 एकर मध्ये 50 क्विंटल व्हायला पाहिजे. 50 क्विंटल. समजा या वर्षीचे भाव आहेत, तर तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल? भाव चांगले आहेत का कसे? हे भाव पुरत नाही ना. काय भाव असायला पाहिजे असं वाटतं? 20,000. मात्र या वर्षीची परिस्थिती अशी आहे की अतिवृष्टी झाली होती. या अतिवृष्टीमध्ये हुमणी लागली होती आणि हुमणीमुळे शेतीमध्ये जे हळदीचं उत्पन्न आहे याच्यामध्ये घट आलेली आहे. आणि हेच खरं महत्त्वाचं कारण आहे की यावर्षी जे हळदीचे भाव वाढलेले दिसत आहेत, तर ते त्यामुळे आहेत. गेल्या वर्षी 8 ते 10, 11 हजार रुपयापर्यंत हळद ही विकल्या जात होती. मात्र यावर्षी 12 ते 15 हजार रुपये क्विंटल हळदीचे भाव आहेत. आता सध्या नवीन बाजार सुरू झालेला आहे. हळदीची आवक आणखी जास्ती प्रमाणात नाही, कारण शेतकरी आता काढणीमध्ये गुंतलेले आहेत. आता आमचीसुद्धा सध्या काढणी चालू आहे. आता याला बराच वेळ लागणार आहे. काढणं, काढल्याच्या नंतर शिजवणं, शिजवल्याच्या नंतर वाळू घालणं आणि मग त्याला घोळणं, अशी सगळी प्रक्रिया करावी लागते. आणि मग या प्रक्रियेतून नंतर किती उत्पादन होईल हे सगळे यावर गोष्टी अवलंबून असतात. मात्र त्यासाठी मेहनतसुद्धा किती घ्यावं लागते, त्यासाठी पाण्याची आवश्यकता, खतांचा खर्च, या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला, जरी 12 ते 15 हजार रुपये क्विंटल भाव भेटत असला तरी आज काढणीसाठी ही माझ्या शेतातली हळद 15,000 रुपये एकरी फक्त वेचायला दिलेली आहे. आता ही काढणीसाठी आम्ही ट्रॅक्टरनं नांगरणी केली आहे आणि ट्रॅक्टरद्वारे फक्त पाळी हाणून मग जी हळद पडलेली ती सगळी वेचून काढायची. याच्यासाठी 15,000 रुपये एकरी खर्च येतो. म्हणजे असा सगळा जर खर्चाचा विचार केला तर हळदीला भाव हा 20,000 रुपयाच्या पुढं असणं गरजेचं आहे. त्यावेळेस कुठेतरी शेतकऱ्याला हे चांगलं उत्पन्न झालं असं वाटू शकतं. मात्र मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी भाव जास्त आहेत म्हणून प्रत्येकानं हळद लागवड करावी असंही नाही. तर त्यासाठी भाव चांगला मिळणं हे सुद्धा गरजेचं असतं. आता शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे जर हळद असेल
तर तुमच्या उत्पन्नामध्ये मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी कशी उत्पन्नाची घट आहे वाढ आहे याबद्दल तुम्ही नक्कीच कमेंट करा. कारण या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं होतं. आता हे जमिनीतलं पीक असल्यामुळे त्याचं पाहिजे तेवढं नुकसान झालं नाही. जी उत्पन्नामध्ये घट आहे ती यावर्षी जवळपास 20 ते 30% घट उत्पन्नामध्ये येत आहे. मात्र बाकी इतर पिकांचं सुद्धा बऱ्याच प्रमाणात नुकसान झालं होतं. आणि महत्त्वाचं म्हणजे आता जर लागवड करायची असेल तर आता या हळदीला जी हुमणी लागलेली असती तर ही हुमणीची हळद लागवड करता येत नाही, कारण याची उगवण क्षमता कमी होते. मग नुकसान पुन्हा दुसरं कोणतं आहे तर या शेतकऱ्यांना आता ही हळद वेचून एक चांगल्या प्रकारचं बेणं वेगळं काढून मग ही हळद लागवड करावी लागते. आता तसं पाहिलं तर यावर्षी बरेच शेतकरी हे हळद संशोधन केंद्राच्या माध्यमातून वसमत येथून सुद्धा हळद आणत आहेत. तिथंही चांगल्या दर्जाची मिळत आहे. मी चौकशी केली होती तर सेलमचा भाव तिथं 4,000 रुपये क्विंटलनं मिळत आहे. जर आता शेतकऱ्याने यंदा नवीन कोणाला लागवड करायची असेल तर खरेदी करते वेळेस आपण बियाणं पाहून घेणं गरजेचं आहे. जे बेणं आहे हुमणी लागलेलं आहे का, चांगल्या दर्जाचं बेणं आहे का, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि नवीन शेतकरी जे लागवड करतात तर त्यांनी ज्यावेळेस बेणं घेतलं तर लागवडीपर्यंत हे बेणं याला कोणत्याही प्रकारची हवा नाही लागली पाहिजे, ऊन नाही लागलं पाहिजे, म्हणजे बेणं जसं आहे तसं राहिलं पाहिजे. त्याचीसुद्धा काळजी घेणं गरजेचं असतं. एखाद्या मोठ्या झाडाखाली हे बेणं ठेवावं लागतं किंवा जमिनीमध्ये खड्डा करून त्याच्यावर ओले पोतडे आथरून अशी सगळी त्याची काळजीसुद्धा घेणं लागत असते. धन्यवाद.